आज आपण बघणार आहोत ऑराचे प्रकार, म्हणजे ऑरा कसा आणि किती प्रकारचा असतो. तर बघा, या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक गोष्टीला व्हायब्रेशन असते. त्यामुळे प्रत्येक वस्तूला एक ऑरा प्राप्त झालेला असतो. जिवंत प्राणीमात्रांमध्ये हा ऑरा आपल्याला जास्त ठळकपणे आढळतो. माणसाचे ऊर्जावलय म्हणजे ऑरा हे त्याच्या मन, बुद्धी आणि शरीर यांच्याशी घट्टपणे बांधलेला असतो. माणसाचे विचार, क्रिया आणि स्वास्थ्य हे त्याच्या ऑराला प्रभावित करते. उदाहरण, एखाद्या गोष्टीने माणसाचा मूड खराब झाला असेल किंवा बिझनेसमध्ये त्याचा लॉस झाला असेल, बॉसने त्याचा अपमान केलेला असेल किंवा त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली असेल, तर त्याच्या आजूबाजूचे वातावरण आपोआप खराब होते. आजूबाजूच्या लोकांसोबत वादावादी होते. त्याचे नकारात्मक व्हायब्रेशन्स आजूबाजूला पसरतात. जसे जसे माणसाचे व्हायब्रेशन्स बदलतात तसे त्याचे ऑराही बदलतो. अशा वेळेस